का ही नाही येता येईल ही नाही दुसरीच गेली का बरीक सोय आता. अरे किती गाभण आहे ती तिन्ही गाभण आहे काय वाकडे शिंगाचे मग ते उठ भरतो येता येईल. तर रामराम मंडळी, स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये. आता आहे ना बाबा मी चाललोय खाली वावरात, कारण की विषय झालं की काल आहे ना 4-5 वाजता इतके कुत्रे भोगत होते. मी तरी आहे ना चिंचेत झाडं खाली जाऊन बघितलं बरं काय चाललंय काय नाही, पण मला काय दिसलं नाही. बाबा म्हणले डुक्कर बिक्कर जनावर बिनर आला असेल त्याच्यासाठी भोगत असतील. पण आता एकदा कन्फर्म करून येऊ की बाबा ते वायरी बिरी आहेत का नाही त्या सोलरच्या नेट, कारण की तुम्हाला जसं सांगितलं होतं कालच्या ब्लॉगमध्ये मी, काल का परवाच्या ब्लॉगमध्ये मागच्या साईडचे आहे ना सगळ्यांच्या सोलरच्या वायरीच गेल्यात चोरीला. आता तेच बघायला चाललोय बाबांनी गाडी काढली की नाही आम्ही ते बघावं लागेल आता. चलो आते देख के क्या हुआ क्या नाही. कोणते बांबू कुठं टाकायचे चला जनरच होते का काय होते ते बघू ना नेमकी काय विषय. चला घ्या स्पीड गाडीला. मला परत राजहंसने अंड दिलं की नाही ते पण बघायचं. आज येणार आहे ते अंड, आता काय माहिती 8 देती का 12 देती काय माहिती किती देते अंडे. आता थोडा घास वाळला का उद्यापासून काढायला बी चालू करू. मका लावायची मला या 2 वाफे तिथं. चलो गहू पण पूर्ण आता खळंग वाळलाय खळंग. तेव्हा कसं मस्त वाढलंय. कुठं गेला तू, कुठून आला तू सराक. हो बाप म्हणतात गावाचा व्हिडिओ काढ. काय मस्त झालाय गहू काढायला आलाय, पण इथं थोडा हिरवट आहे अजूक. त्या दिवशी लय लागलं बाबा हे टाकलेलं आहे. वायरी तर आहेत भाऊ एकदम ओके मध्ये सलामत. किरण दादाचं पण गहू झालाय आता बऱ्यापैकी, पण आपला आधी त्याचा मग 8-10 दिवस ते लेट आहे. चला घरी आता. हे असा पाडलाय कोणी पाडलाय काय माहिती. कुत्रेच असते ना आपले, दुसरं कोणी हे काय बघा यो बघा. हाय का उंदीर बिंदीर का रे, एखादं उंदीर बिंदीर आहे. सरळ चल 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 हाय इकडे. चला हा चला चला. गौरे ओ गौरे पळा पळ 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 पळ. चला रे कोंबड्या हो. राजहंस नाही अजून अंड दिलेलं नाही दिसत गाड्या. चला सगळा गिचमिट काला केला आज सगळा येड्या हो. दिलं का तू अंड वय बाहेर आला लगे आत. किती ॲग्रेसिव्ह झाली बघा आता. जरा तुम्हाला खायला कशी करती. दिलं का अंड दिलं बघू दे मला. नाही दिलं का अजून दे मग निवांत अंड दे. माही ना बाहेर इकडं काय तुझं तुला नाही आलं येता आलं का रे. तिथंच थांबा तुम्ही आता मजा करा थोड्या वेळ. अंड देईन आता 10-1 वाजता माझ्या मते. त्याला बोशियाड्यांना तिथं खुराक टाकलाय. आजी इथं आहे ना तुरीची डाळ करायला तुरी भिजू घातल्या आजीने आता. इकडं हरभरा आहे सगळा आणि मी बसलो इथं राखण. या हरभऱ्याकडे नाही पळले पाहिजे त्यासाठी. संपत आली वाटतं आता पेंड. संपली का रे. चला तुम्ही आता. आजी तिकडे येऊन नका देऊ 2 मिनिटं. काय तिकडं हात चला हात मस्त खाल्ला आता बाळा. आता काय नाही तुला पण काय नाही, तू बी खाल्ला आता. पाणी भरावं लागेल शेळ्यांना, पाणी नाही. गौरी काय खाऊ राहिली काय माहिती. आज जरा लवकरच आणावं लागेल बरं गवत कुट्टी करून, कारण की काल जरा ऊस लवकर टाकलं होतं मी. पाय झालं पडलं खाली. हे मारायचं शिकलेत भाऊ आता. कसं पायाला चुचा मारी देत. त्याला भाऊ हिला अंड दिलं का नाही बघतो. हिला परत बाहेर सोडायचंय मला. मग काय नुसत्या चुचा मारी ते.
एकदम हलक्या हाताने धरावं लागतं बाबा. बस इथं बरं तू, मी बघतो आधी लगाड्या अंड. ओके, काय टेन्शन नाही. काय तिथं काय अय ती कशी मारायला धावली. चला मशीनमध्ये ठेवू. ती आहे ना एकदम ओके मध्ये बसली बरं का अंड्यावर. आता म्हणजे ना दिवसभर नाही बसत, बघता आता थोड्या वेळ बाहेर जाईन खायला प्यायला, पण बसली आता बऱ्यापैकी. पण आहे ना मी मशीनमध्येच ठेवणार आहे अंडे, आणि ते एकदम प्रॉपर बसायला लागली का दिवसभर मग देऊ ठेवून तिच्या खाली सगळे अंडे. आता तिच्या 2 अंड्यात आहे ना पिल्लं आहे सध्याला. आता 6 अंडे झालेत, बाकीचे 3 अंड्यात माहीत नाही काय आहे काय नाही. जे पहिले 3 अंडे ठेवले होते ना ते फेल झालेत बरं का. म्हणजे त्यातलं 1 अंड फेल झालं, सॉरी 2 अंड्यात आहे पिल्लू. आता साईज पण एकदम बरोबर द्यायला लागली अंड्याची. तर तिला आहे ना बाहेर सोडू थोड्या वेळ खायला प्यायला, मग बघू येते का नाही. आता जस्ट मी त्यांना टाकलं तर जस्ट शेळी वेली भो, लईच बारीक करडू दिलंय भो. जगत का नाही ते पण माहित नाही, लईच बारीक आहे करडू. ती तिथं जार टाकू राहिली. आता बाबाला बोलवलंय. जगत का नाही काय माहिती बाबा, लईच बारीक दिलंय. अचानक भयानकच जलमली ती, अचानक भयानक टाकलं. मी बघितलं, मी मोठे शेल धरीत होतो बांधायला, तिने अचानक भयानक इथं टाकलं. मी म्हणतो येता येईल, पण हे जगत का नाही काय माहिती भाऊ. पाठ ती काय इथं आहे, पायात जीव नाही तिचे. हा बकरी काही खाती, तिने अजून डोळे पण नाही उघडलेले. काय भाऊ अवघडच झालंय. चला बघू बाबा काय म्हणतात. खात बसल्यात, एवढं मोठं दिल्ली पाटण बसलेत खात. हा उठन थोड्या वेळाने बघू आपण. मग बसली खात तिकडं का ग. मी तरी म्हणलो 10 दिवस हायच तिला, 10-15 दिवसात हायच खेळ आपला. ते काय 4 फुटला का ही नाही येता येईल. ही नाही दुसरीच गेली का बरीक सोय आता. अरे किती गाभण आहे ती, तिचं तिन्ही गाभण आहे काय या वाकडे शिंगाचे. मग ते उठ भरतो येता येईल. ती बघ बरं. ती दुधावाली कुठे आहे कडे वाकडे शिंगाची. ही आहे ती कासवाली, यायचंय तिला. आणि तिचं तर काहीच नाही अजून, पांढरच निघत आहे अजून. ही अचानक भयानक केली, कसं निघाल तिथं म्हणजे थोडं पांढरं चिकट पांढरं आहे. तिला काय मी अजून हे कस काय तुमचं नियोजन हुकलं. आता या सगळ्या पांढऱ्या का आपण एक काय ते या वाकडे शिंगाच्या. नाही सरळ शिंगाची वाकडी ती. अरे नाही रे दाद्या. अहो सरळ शिंगाच्या ते तसे आहेत, आत गेलेले शिंग आहेत सरळ शिंगाच्या. एक वारली आणि 2 राहिल्यात, आणि या 3 वाकड्या आहेत. कशाचं काय दूध नाही आलं गेली तर खरी. इकडून ये बरं. थांबा मी आलो. चला आता मी दूध पाजतो हिला. त्या कार्डाची आहे, मी त्याला दूध वगैरे सगळं पाजलं होतं बरं का. पण ते ना लय कमी दिवसात जन्मलं होतं, त्याच्यामुळे तुम्हाला म्हणलंच होतं मी ते जागणार नाही आहे. ते आत्ता त्याने श्वास सोडला. हे बघा त्याची आई आहे, दूध बी नव्हती तिच्या आईला. हे बघा काहीच कास नव्हती इथं. ही दुसरी एक का नाही तिची, हे काहीच कळा ना भाऊ काय झालंय काय नाही. हे बघा ही एक वाकडे शिंगा शेळी आहे, ही एक वाकडे शिंगा शेळी आहे, आणि ही एक वाकडे शिंगा शेळी. आता ही तर गाभण आहे बरं का. आता कोणती गाड्या हिचंच भरवसं नाही. हिचं आता काय सांगताय का नाही काय होतंय काय नाही. ही तर 100% गाभण आहे. जाऊन ते पाहिलं ते हे झालं त्या तसं त्यांचं वय कमीच होतं बरं का. आता पुढच्या वेळेस जे देतात ना तेव्हा त्या भारी देतात करडं. अजून त्यांना 2-3 महिने काही टेन्शन नाही आहे, लावणार नाही आपण परत. इथं काय म्हणतात मादा कुठे गेली, इथंच आहे का. ते पिल्लांना जरा बाहेर घ्यावं लागेल गाड्या. चल जाऊ द्या, या अंड्यावर बसायचं आहे वाटतं हिला, आहे की नाही गौरे. चला तर मंडळी, मग आता आजचा व्हिडिओ आपण इथंच संपू. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटू एक उद्या नवीन व्हिडिओमध्ये 5 वाजता. टाटा बाय बाय. आता ही पण तशी अचानक येते काय काय माहिती बाबा. हे बघा ही काय माहिती काय करते काय नाही, आहे ग.